राष्ट्रीय खाद्यतेल अभियान गळीत धान्य कार्यक्रम अंतर्गत मौजे अवदर येथील रामकृष्ण हरी शेतकरी बचत गट आणि कुडे खुर्द येथील भैरवनाथ कृषी विकास गट यांच्या सभासदांना कृषी विभागामार्फत भुईमुगाचे बियाणे आणि जैविक निविष्ठांचे वाटप करण्यात आले। सहाय्यक कृषी अधिकारी श्रीमती प्राजक्ता वाघ यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला। यावेळी प्राजक्ता वाघ यांनी शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दशपर्णी अर्क तयार करून त्यांचे महत्त्व तसेच बीज प्रक्रिया, रुंदसरी वरंपा, BBF पद्धत, खत व्यवस्थापन, नैसर्गिक शेती आणि विविध शासकीय कृषी योजनांबाबत माहिती दिली। या उपक्रमांमुळे आधुनिक आणि नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली आहे। आदर्श विद्यालय आंबोली येथील मुख्याध्यापकपदी सौ सरिता घोरपडे पोटवडे मॅडम यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। त्यांच्या निवडीबद्दल शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी त्यांचं अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या। तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये वाढत असलेल्या नियमबाह्य आणि अनधिकृत मंगल कार्यालयांमुळे वाहतूक कोंडी, सार्वजनिक गैरसोय आणि नागरी व्यवस्थेवर ताण निर्माण होत असल्यानं अशा मंगल कार्यालयांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी अशी मागणी नगरसेवक तथा विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे। आळंदीतील अरुंद रस्ते, अपुरी वाहनतळ व्यवस्था, अनधिकृत पार्किंग आणि ध्वनी प्रदूषणामुळे नागरिक आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं त्यांनी नमूद केलं। तसेच या वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहनं आणि शालेय वाहनांच्या हालचालींनाही अडथळा निर्माण होत असल्यानं प्रशासनानं तातडीनं नियमबाह्य मंगल कार्यालयांवर कारवाई करून नागरिकांच्या सुरक्षतेला सुरळीत आणि वाहतुकीला प्राधान्य द्यावं अशी मागणी घुंडरे यांनी केली। मुंबईतील अनेक भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय। काही ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या असून भरतीच्या वेळेमुळे सखल भागांमध्ये पाणी साचण्याचा धोका वाढलाय। प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतर्क असून नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन करण्यात आलंय। मुंबईत आज 3 जुलै पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली असून शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलंय। मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली असून काही काळ उपनगरीय लोकल सेवा संथ गतीने सुरू आहे। भारत हवामान विभागानं IMDने मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केलाय। तर पुढील काही तासांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे। पुणे जिल्ह्याच्या घाट भागात 3 ते 5 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून खेड तालुक्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। घाट रस्त्यांवर प्रवास टाळण्याचा सल्ला प्रशासनानं दिला आहे। मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर चाकण मेडिसी परिसरात पाणी साचण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन सतर्क झालं असून औद्योगिक कंपन्यांना आवश्यक खबरदाऱ्या घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। संतनगरी आळंदीमध्ये आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भाविकांची संख्या वाढत असून वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलीस आणि प्रशासनानं विशेष नियोजन केले आहे। भोसरी MIDCच्या औद्योगिक पट्ट्यात पावसामुळे सखल भागांवर प्रशासनाचं विशेष लक्ष असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। सततच्या पावसामुळे शहरातील काही सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असून महापालिका आणि आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत। नागरिकांनी विनाकारण बाहेर पडणं टाळावं असं आवाहन करण्यात आलंय। ब्युरो रिपोर्ट, द महाराष्ट्र न्यूज, पुणे। आपल्या भागातील महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा।